बुद्ध आणि त्यांचा धम्म, लेखक बोधिसत्व भीमराव रामजी आंबेडकर म्हणजेच परमपूज्य भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. शिक्षण MA PhD DSc LLD डिलीट बॅरेट लॉ. प्रस्तावना. एक प्रश्न मला नेहमी विचारण्यात येतो की एवढे उच्च शिक्षण मी कसे काय घेतले. दुसरा प्रश्न असा विचारण्यात येतो की माझा कल बौद्ध विचारधारेकडे का आहे. हे प्रश्न मला या कारणास्तव विचारण्यात येतात की मी भारतातील अस्पृश्य म्हणून ओळखल्या जाणाऱ्या समाजामध्ये जन्मलो होतो. पहिल्या प्रश्नाचे उत्तर देण्यास ही जागा योग्य नव्हे, परंतु दुसऱ्या प्रश्नाचे उत्तर मात्र या प्रस्तावनेत देता येईल. या प्रश्नाचे सरळ उत्तर हे आहे की माझ्या मतानुसार भगवान बुद्धांचा धम्म श्रेष्ठ आहे. दुसऱ्या कोणत्याही धर्माची त्याच्याशी तुलना केली जाऊ शकत नाही. जर एखाद्या विज्ञाननिष्ठ आधुनिक व्यक्तीला धर्म हवा असेल तर त्याला भगवान बुद्धाच्या धम्माशिवाय पर्याय नाही, असे माझे पक्के मत सर्व धर्माचा 35 वर्षे अभ्यास केल्यानंतर झाले आहे. बौद्ध धम्माचा अभ्यास करण्याकडे मी कसा वळलो ती एक वेगळी कथा आहे. वाचकांना ही कथा जाणून घेण्यात रस असू शकतो. तर हे असे घडले. माझे वडील सैन्यात अधिकारी होते, पण त्याचबरोबर ते अत्यंत धार्मिक ग्रस्त होते. त्यांनी मला कडक शिस्तीत वाढविले. माझ्या लहानपणापासूनच माझ्या वडिलांच्या धार्मिक जीवनातील काही विरोधाभास मला आढळून आले. त्यांचे वडील रामानंद पंथाचे असले तरी ते मात्र कबीरपंथी होते. तसा त्यांचा मूर्तीपूजेवर विश्वास नव्हता, पण तरीही ते गणपतीची पूजा करीत, अर्थात आमच्याकरिता. परंतु मला ते आवडत नसे. ते त्यांच्या पंथाची पुस्तके वाचत असत. मला आणि माझ्या मोठ्या भावाला झोपी जाण्यापूर्वी माझ्या बहिणींना व कथा ऐकण्यास घरी जमलेल्या व्यक्तींना रामायण आणि महाभारतातील काही भाग वाचून सांगण्यास ते आम्हाला भाग पाडीत. कित्येक वर्षे असेच चालत होते. ज्या वर्षी मी इंग्रजी 4थ्या वर्गाची परीक्षा पास केली त्यावेळी माझ्या समाजातील लोक माझे अभिनंदन करण्यासाठी जाहीर सभा घेऊ इच्छित होते. दुसऱ्या जातींची शैक्षणिक स्थिती लक्षात घेता माझा सत्कार करण्यासारखा हा काही प्रसंग नव्हता. पण आयोजकांना असे वाटत होते की त्यांच्या जातीतील मी पहिलाच असा एक मुलगा आहे की जो या अवस्थेपर्यंत पोहोचला आहे. मी फार उच्च स्तरावर गेलो असे त्यांना वाटायचे. ते परवानगी घेण्यासाठी माझ्या वडिलांकडे गेले. अशाने मुले बिघडतात असे सांगून माझ्या वडिलांनी त्यांना स्पष्ट नकार दिला. ते म्हणाले त्याने फक्त एक परीक्षा पास करण्यापलीकडे काही केले नाही. संयोजकांची फार निराशा झाली, पण त्याने जिद्द सोडली नाही. ते माझ्या वडिलांचे जवळचे मित्र दादा केळुसकरांकडे गेले व त्यांना मध्यस्थी करण्यास सांगितले. केळुसकर तयार झाले. थोड्या युक्तिवादानंतर माझ्या वडिलांनी संमती दिली. अभिनंदनाची सभा झाली. दादा केळुसकर सभेचे अध्यक्ष होते. ते त्या काळचे विद्वान ग्रस्त. त्यांचे भाषण संपल्यावर दादा केळुसकरांनी सयाजीराव ओरिएंटल सिरीज बडोदा याकरिता लिहिलेले बुद्धाचे चरित्र मला सप्रेम भेट म्हणून दिले. मी मोठ्या आवडीने ते पुस्तक वाचले. त्या पुस्तकाने मला फार प्रभावित व प्रेरित केले. मला प्रश्न पडला की माझ्या वडिलांनी बौद्ध साहित्याचा परिचय आम्हाला का करून दिला नाही. हा प्रश्न मी माझ्या वडिलांना विचारण्याचा निश्चय केला आणि एके दिवशी मी तो माझ्या वडिलांना विचारला. मी त्यांना म्हटले की रामायण आणि महाभारतातील शूद्र आणि अस्पृश्यांच्या अंधपतनाच्या आणि ब्राह्मण क्षत्रिय यांच्या महिमामंडित करणाऱ्या कथा वाचण्यास ती आम्हाला का भाग पाडतात. त्यांना माझा प्रश्न आवडला नाही. ते म्हणाले तू असे मूर्खासारखे प्रश्न विचारू नकोस. तू लहान आहेस. तुला जितके सांगितले जाते तितकेच तू कर. माझे वडील रोमन हुकुमशहासारखेच होते आणि ते आपल्या मुलांवर हुकुमशाही गाजवायचे. मला आत्याकडे सोपून माझी आई लहानपणीच वारली. मातृविहीन म्हणून मला थोडे स्वातंत्र्य होते. काही काळानंतर मी पुन्हा तोच प्रश्न वडिलांना विचारला. यावेळी वडिलांनी उत्तराची तयारी ठेवली होती. ते म्हणाले मी तुम्हाला रामायण व महाभारत वाचायला सांगतो. याचे कारण असे आहे की
आपण अस्पृश्य आहोत, स्वाभाविकपणे तुझ्यामध्ये न्यूनगंड निर्माण होऊ शकतो. द्रोण आणि कर्ण याचेच उदाहरण पहा. ही सामान्य माणसे होती, पण त्यांनी मोठी उंची गाठली. वाल्मिकीचे पहा, तो कोळी होता, पण त्याने रामायण लिहिले. तुमच्यामधील न्यूनगंड काढून टाकण्यास रामायण आणि महाभारत मी तुम्हाला वाचण्यास सांगतो. वडिलांच्या म्हणण्यात काही तथ्य आहे असे मला वाटले, पण माझे समाधान मात्र झाले नाही. मी वडिलांना सांगितले की रामायणातील पात्रे मला आवडत नाहीत. मी म्हणालो, मला भीष्म, द्रोण आणि कृष्ण आवडत नाही. भीष्म आणि द्रोण पाखंडी होते. ते एक गोष्ट बोलायचे, कृती मात्र नेमकी त्याच्या विरोधात करायचे. कृष्णाचा दगाबाजीवर विश्वास होता. त्याचे जीवन दुसरे तिसरे काही नसून फसवेगिरीची मालिकाच होय. मला राम सुद्धा पसंत नाही. शूर्पणखा प्रकरणात, वाली सुग्रीव प्रकरणात आणि सीतेशी क्रूर वागणुकी संबंधात रामाच्या वर्तणुकीची समीक्षा करा. माझे वडील गप्प राहिले. त्यांनी ओळखले की बंड सुरू झाले आहे. अशा प्रकारे दादा किळुस्करांनी दिलेल्या पुस्तकामुळे मी भगवान बुद्धांकडे वळलो. त्या लहान वयात सुद्धा रिकाम्या डोक्याने मी भगवान बुद्धाकडे गेलो नाही. मला पार्श्वभूमी होती आणि भगवान बुद्धाच्या जीवनावरील पुस्तक वाचताना मी तुलना व भेद करीत असे. भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म यांच्यात रस घेण्यास ही माझी सुरुवात होती. हे पुस्तक लिहिण्याची वेगळी कुळकथा आहे. 1951 साली महाबोधी सोसायटीच्या मासिकाच्या संपादकाने वैशाखी अंकाकरिता लेख लिहिण्यास मला सांगितले. या लेखात मी म्हटले की विज्ञाननिष्ठ समाजाला बौद्ध धम्माशिवाय पर्याय नाही, अन्यथा तो समाज नष्ट होईल. हे सुद्धा नमूद केले की जर आधुनिक जगाला स्वतःला वाचवायचे असेल तर त्याला बौद्ध धम्माची कास धरावी लागेल. बौद्ध वाङ्मय हे इतके विशाल आहे की कोणी एक व्यक्ती ते पूर्णपणे वाचू शकत नाही. यामुळे बौद्ध धर्माची वाटचाल अत्यंत मंद गतीने होत आहे. बायबलासारखे एखादे पुस्तक बौद्धांकडे नाही, ही याची मोठी उणीव आहे. या लेखाच्या प्रकाशनानंतर मला अनेक लेख व तोंडी विनंत्या करण्यात आल्या की मी असे पुस्तक लिहावे. त्यांना प्रतिसाद म्हणून मी हे कार्य स्वीकारले आहे. सर्व टीकाकारांना निरस्त करण्याच्या हेतूने मी हे स्पष्ट करू इच्छितो की हे पुस्तक मौलिक आहे असा माझा दावा नाही. अनेक पुस्तकातील साहित्य याकरिता गोळा करण्यात आले आहे. अश्वघोष रचित बुद्ध चरित्राचा मी विशेष उल्लेख करू इच्छितो. त्याची काव्य प्रतिभा कोणीही नाकारू शकत नाही. काही प्रसंगी मी त्याची भाषाशैली उचलली आहे. या पुस्तकातील ज्या बाबीकरिता मी मौलिकतेचा आग्रह धरेल ती म्हणजे प्रकरणाची मांडणी ही होय, ज्यामध्ये मी सुटसुटीतपणा व स्पष्टपणा आणण्याचा प्रयत्न केला आहे. या पुस्तकात काही गोष्टी अशा आहेत की त्या बौद्ध धम्माच्या अभ्यासकांना डोकेदुखी ठराव्यात. त्याचा उहापोह मी परिचय या सदरात केला आहे. ज्या सर्वांचे मला सहाय्य झाले त्या सर्वांचे मी आभार मानतो. सकुली या गावचे नानकचंद रत्तू आणि होशियारपूर पंजाब येथील नागलखुर्दचे प्रकाशचंद यांनी या पुस्तकाची पांडुलिपी टाईप करण्याचे जे परिश्रम घेतले त्याबद्दल मी त्यांचा फार आभारी आहे. त्यांनी ते अनेकदा टंकमुद्रित केले. नानकचंद रत्तू यांनी हे महान कार्य तडीस नेण्यास फार त्रास व परिश्रम घेतले. आपल्या तब्येतीची काळजी न करता, मोबदल्याची अपेक्षा न करता नानकचंद रत्तू यांनी टायपिंग आदीची सर्व कामे स्वेच्छेने केली. माझ्या प्रती असलेल्या प्रचंड प्रेमाखातीर व स्नेहाखातीर नानकचंद रत्तू आणि प्रकाशचंद यांनी हे कार्य केले. त्याच्या परिश्रमाचे मोल दिले जाऊ शकत नाही. मी त्यांचा फार आभारी आहे. या पुस्तकाचे कार्य मी जेव्हा आरंभिले त्यावेळी मी आजारी होतो आणि आताही आजारी आहे. काही वेळेस माझी स्थिती इतकी बिघडायची की डॉक्टर्स मला विझणारी ज्योत समजायचे. या विझणाऱ्या ज्योतीला पुन्हा जीवन देणे माझ्या पत्नीच्या आणि डॉक्टर मालवणकर यांच्या वैद्यकीय कौशल्यामुळे शक्य झाले. मी त्यांचा हार्दिक आभारी आहे. त्यांनी हे कार्य पूर्ण करण्यास मला मदत केली. मी MB चिटणीस यांचा सुद्धा आभारी आहे. त्यांनी या पुस्तकातील प्रूफे तपासण्यास विशेष रुची घेतली. मी हे नमूद करू इच्छितो की बौद्ध धम्माचा अभ्यास करावयास आवश्यक पुस्तकाच्या संचातील हे एक पुस्तक होय. अन्य 2 पुस्तके
बुद्ध आणि कार्ल मार्क्स. बुद्ध आणि कार्ल मार्क्स याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे, कृपया पाहून घ्यावी. 2. प्राचीन भारतातील क्रांती आणि प्रतिक्रांती ही होत. ती अनेक भागामध्ये लिहिली गेली आहेत. ती लवकर प्रसिद्ध होतील अशी मी आशा करतो. डॉक्टर B.R. आंबेडकर. परिचय. भारतीय जनतेच्या एका तबक्यात बौद्ध धम्माबद्दल आस्था वाढत चालल्याची लक्षणे दिसत आहेत. त्याबरोबरच भगवान बुद्धाचे जीवन व शिकवण याच्या सुलभ आणि स्पष्ट निवेदनाबद्दलही मागणी स्वाभाविकपणेच वाढत आहे. भगवान बुद्धाचे जीवन आणि शिकवण सुसंगतपणे व संपूर्णतः सादर करणे हे जो बौद्ध नाही त्याला साध्य होणे फारच कठीण आहे. दीर्घनिकाय इत्यादी ग्रंथावर अवलंबून राहून भगवान बुद्धाची जीवन कथा सुसंगतपणे सादर करण्याचा जेव्हा आपण प्रयत्न करतो तेव्हा ती किती कठीण गोष्ट आहे हे प्रत्ययास येते. त्याहूनही त्याच्या शिकवणीची सुसंगत अभिव्यक्ती प्रस्तुत करणे ही गोष्ट अधिक अडचणीचे काम आहे असे आढळते. जगात जेवढे धर्मसंस्थापक होऊन गेले त्यापैकी बौद्ध धर्माच्या संस्थापकाचे जीवन व शिकवण सादर करण्यात जी समस्या निर्माण होते ती गोंधळून टाकणारी नसली तरी पुष्कळ अवघड आहे असे म्हणणे अतिशयोक्तीचे ठरणार नाही. हे गूढ प्रश्न सोडवावे आणि बौद्ध धम्म समजून घेण्याचा मार्ग मोकळा करावा हे आवश्यक नाही काय? जे बौद्ध धर्मी आहेत त्यांनी निदान साधारण चर्चेसाठी तरी हे गूढ प्रश्न मांडावेत आणि त्यावर त्यांना जितका प्रकाश टाकता येईल तेवढा टाकावा. यासाठी अजून योग्य वेळ आली नाही काय? या वादग्रस्त प्रश्नावर चर्चा व्हावी म्हणून ते इथे उपस्थित करण्याचे मी योजिले आहे. पहिला वादग्रस्त प्रश्न भगवान बुद्धाच्या जीवनातील एका मुख्य घटनेबद्दलचा आहे, ती म्हणजे परिव्रज्जा. भगवान बुद्धांनी परिव्रज्जा का ग्रहण केली? याचे पारंपरिक उत्तर म्हणजे त्यांनी जराजर मनुष्य, एक रोगी व्यक्ती आणि एका मृतदेहाच्या शवाला पाहिले म्हणून. वरवर पाहता हे उत्तर हास्यास्पद वाटते. राजकुमार सिद्धार्थाने म्हणजे बुद्धांनी आपल्या वयाच्या 29व्या वर्षी परिव्रज्जा ग्रहण केली. या 3 दृश्याची परिणिती म्हणून जर त्यांनी परिव्रज्जा ग्रहण केली असती तर ही 3 दृश्ये तत्पूर्वी त्यांना कधीच कशी दिसली नाहीत? या शेकड्यांनी हजारोंनी घडणाऱ्या नेहमीच्या घटना आहेत आणि त्या तत्पूर्वी बुद्धांच्या सहज नजरेस न येणे असंभाव्य होते. त्यांनी त्याच वेळी प्रथम पाहिल्या हे पारंपरिक स्पष्टीकरण मान्य करणे अशक्य आहे. हे स्पष्टीकरण खरे दिसत नाही आणि ते बुद्धीलाही तर्कसंगत असल्याचे पटत नाही. पण मग हे जर त्या प्रश्नाचे उत्तर नसेल तर खरे उत्तर कोणते? दुसरा गूढ प्रश्न 4 आर्य सत्यांनी निर्माण केला आहे. भगवान बुद्धाच्या मूळ शिकवणीत 4ही आर्य सत्यांचा समावेश होता काय? हे सूत्र बौद्ध धर्माच्या मुळावरच आघात करते. जीवन हे जर, मृत्यू हे जर दुःख आहे आणि पुनर्जन्म हे जर दुःख आहे तर सर्व काही संपलेच म्हणायचे. या जगात ना धर्म कोण्या माणसाला सुखी करू शकतो ना तत्वज्ञान सुखी करू शकेल. जर दुःखापासूनच मुक्ती नसेल तर धर्म तरी काय करू शकणार? आणि जन्मापासूनच जे दुःख अस्तित्वात येते अशा दुःखांपासून मानवाची सुटका करण्यासाठी भगवान बुद्ध तरी काय करू शकणार? ही 4ही आर्य सत्य, ज्यात प्रथम आर्य सत्य हेच दुःख आर्य सत्य आहे. अबौद्धांनी बौद्ध धर्माचा स्वीकार करण्याच्या मार्गावर एक मोठा अडथळा आहे. ही गोष्ट त्यांच्या बुद्धीस पटू शकत नाही, कारण असे वाटते की 4 आर्य सत्ये मानवाला आशा नाकारतात आणि त्याला निराशाच्या खोल खड्ड्यात ढकलून देतात. ही 4 आर्य सत्ये भगवान बुद्धाच्या धर्माला निराशावादी ठरवतात. असा प्रश्न विचारला जाऊ शकतो की ही 4 आर्य सत्ये मूळ शिकवणीत अंतर्भूत आहेत काय, की ती भिक्षूंनी नंतर दिलेली जोड आहे? तिसरा प्रश्न आत्मा, कर्म आणि पुनर्जन्म या तत्वांबद्दलचा आहे. भगवान बुद्धांनी आत्म्याचे अस्तित्व नाकारले आहे, पण त्याबरोबरच त्यांनी कर्म आणि पुनर्जन्म याबद्दलची तत्वे दृढतया प्रतिपादन केली आहेत असे सांगितले जाते.
मग लगेचच प्रश्न उपस्थित होतो, जर आत्मा नाही तर कर्म कसे असू शकेल? जर आत्मा नाही तर पुनर्जन्म कसा असू शकेल? हे गोंधळ निर्माण करणारे प्रश्न आहेत. भगवान बुद्धांनी कर्म आणि पुनर्जन्म हे शब्द कोणत्या अर्थी वापरले? त्या काळी ब्राह्मण वापरत त्यापेक्षा निराळे अर्थी हे शब्द त्यांनी वापरले काय? असे जर असेल तर कोणत्या अर्थी? ब्राह्मण वापरत त्याच अर्थी त्यांनी हे वापरले काय? असे जर असेल तर आत्म्याचा अस्वीकार आणि कर्म व पुनर्जन्म यांचे दृढ प्रतिपादन ही भयानक विसंगती नाही काय? ही विसंगती उकलण्याची आवश्यकता आहे. चौथा प्रश्न भिक्खूंसंबंधीचा आहे. भिक्खू संघाची स्थापना करण्यात भगवान बुद्धांचा काय हेतू होता? एक समाज निरपेक्ष आदर्श पुरुष निर्माण करणे हा त्यांचा हेतू होता काय? की जनतेच्या सेवेला आपले आयुष्य वाहिलेला आणि त्यांचा मित्र, मार्गदर्शक आणि तत्वज्ञ असलेला एक समाजसेवक निर्माण करणे हा हेतू होता? हा एक अगदी महत्त्वाचा प्रश्न आहे. त्यावर बौद्ध धर्माचे भवितव्य अवलंबून आहे. जर भिक्खू हा केवळ आदर्श पुरुषच असेल तर बौद्ध धर्माच्या प्रसाराला तो उपयोगी होत नाही. कारण जरी तो पूर्ण पुरुष असला तरी तो स्वार्थी पुरुषच राहणार. उलट पक्षी जर समाजसेवक असला तर बौद्ध धर्मास तो आशाजनक होऊ शकेल. या प्रश्नावर गंभीरपूर्वक विचार झाला पाहिजे. केवळ तात्विक सुसंगतीच्या हिताच्या दृष्टीने नव्हे तर बौद्ध धर्माच्या भवितव्याच्या हिताच्या दृष्टीने विचार केला पाहिजे. मला आशा वाटते की माझे प्रश्न वाचकांमध्ये चेतना निर्माण करतील आणि त्यांची उकल करण्यासाठी हातभार लावण्यास त्यांना प्रवृत्त करतील. उपोद्घात. प्रचलित आणि पूर्वानुभवावत काहीतरी सुसंवाद साधावा. भावना आणि विचार यांच्या गरजा पूर्ण होतील अशी परिस्थिती निर्माण व्हावी आणि भवितव्याला सामोरे जाण्यासाठी आत्मविश्वास प्राप्त व्हावा. यासाठी मानवाला आपल्या चालू आणि परंपरागत समजुती आणि कल्पनांचा वेळोवेळी पुनर्विचार करणे भाग पडते. अलीकडे व्यावहारिक व तात्विक महत्त्वाच्या दृष्टीने समीक्षेचा किंवा शास्त्रीय अन्वेषणाचा विषय म्हणून धर्माचे आकर्षण जर वाढले असेल तर त्याची कारणे अशी आहेत. शास्त्रीय ज्ञान व विचार यांची जलद प्रगती, विषयाबाबतची सखोल बौद्धिक आवड, धर्मात सुधारणा किंवा त्यांची पुनर्रचना करण्याची किंवा अधिक तर्कसिद्ध व शास्त्रीय किंवा कमी अंधश्रद्धेच्या विचारप्रणालीची त्याऐवजी स्थापना करण्याची जगात सर्वत्र दिसणारी प्रवृत्ती आणि धर्मावर प्रभाव करणाऱ्या किंवा धर्माने प्रभावित होणाऱ्या एक प्रकारच्या सामाजिक, राजकीय आणि राष्ट्रीय घटकांचा परिणाम. जेव्हा एखाद्या कार्याचे किंवा परिस्थितीचे नैतिक आणि सद्विचार विषयक मूल्य संभ्रमित असते तेव्हा धर्माच्या महत्त्वाबद्दलचा पुनर्विचार करण्यास ते निश्चितच भाग पाडते. अखेरीस न्याय, देव, ईश्वर व विश्वाससंबंधीचे प्रश्न निर्माण होतात आणि तदनुषंगाने धार्मिक आणि इतर विचारांच्या परस्परासंबंधाचे प्रश्न, सर्वसामान्य ज्ञानाची प्राथमिकता आणि अनुभव व सत्य यांच्या व्यावहारिक कल्पना याबद्दलचेही प्रश्न त्यात गुंतले जातात. एन्सायक्लोपीडिया ऑफ रिलिजन अँड एथिक्स, खंड 10, पृष्ठ 669. प्रथम खंड. सिद्धार्थ गौतम बोधिसत्व ते बुद्ध कसे झाले. भाग पहिला. जन्मापासून परिव्रजेपर्यंत. भाग दुसरा. कायमचा ग्रहत्याग. भाग तिसरा. नवीन प्रकाशाच्या शोधात. भाग चौथा. ज्ञानप्राप्ती व नवमार्गाची दिव्य दृष्टी. भाग पाचवा. भगवान गौतम बुद्ध आणि त्यांचे पूर्वकालीन.
भाग 6 भगवान बुद्ध आणि त्यांचे समकालीन. भाग 7 साम्य आणि विरोध. भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म. भाग 1 जन्मापासून परिव्रज्येपर्यंत. 1 कुळ. ख्रिस्तपूर्व 6व्या शतकात उत्तर भारतात सार्वभौम असे एकही राज्य नव्हते. संबंध देश निरनिराळ्या अनेक लहान मोठ्या राज्यात विभागला गेला होता. त्यापैकी काही राज्यांवर एकेका राजाची सत्ता होती, तर काहीवर एका राजाची सत्ता नव्हती. एका राजाची सत्ता असलेली राज्य संख्येने एकूण 16 होती. त्यांची नावे अंग, मगध, काशी, कोशल, वज्जी, मल्ल, चेदी, वत्स, कुरु, पांचाळ, मत्स्य, सोरसेन, अश्मक, अवंती, गांधार आणि कंबोज. ज्या राज्यांवर कोणा एका राजाची अधिसत्ता नव्हती ती ही होत: कपिलवस्तूचे शाक्य, पावा व कुशिनारी येथील मल्ल, वैशालीचे लिच्छवी, मिथिलेचे विदेह, रामग्रामचे कोलीय, अलकप्पचे बुली, केसपुत्तचे कालाम, कलिंग, विपलवनाचे मौर्य आणि ज्यांची राजधानी सिसुमारगिरी होती ते भग्ग. ज्या राज्यांवर एका राजाची सत्ता होती त्या राज्यांना जनपद म्हणत व ज्या राज्यावर एका राजाची सत्ता नव्हती त्या राज्यांना संघ किंवा गणराज्य असे म्हणत. कपिलवस्तू येथील शाक्यांच्या शासन पद्धतीविषयी विशेष अशी माहिती मिळत नाही. ज्या राज्याची शासन व्यवस्था प्रजासत्ताक होती की त्यावर काही विशिष्ट लोकांची सत्ता होती हे देखील आपल्यास माहीत नाही. तथापि एवढे मात्र निश्चित आहे की शाक्यांच्या गणतंत्र राज्यात अनेक राजवंश होते व ते आळीपाळीने राजसत्ता चालवित होते. अशा प्रकारे राजसत्ता चालविणाऱ्या राजघराण्याच्या प्रमुखाला राजा अशी संज्ञा होती. सिद्धार्थ गौतमाच्या जन्माच्या वेळी शुद्धोधनाची राजा होण्याची पाळी होती. शाक्यांचे राज्य भारतवर्षाच्या ईशान्य कोपऱ्यात वसले होते. ते एक स्वतंत्र राज्य होते. परंतु कालांतराने कोशल देशाच्या राजाने शाक्यांवर आपले आधिपत्य स्थापित करण्यात यश मिळविले. कोशलाधिपतीच्या अधिसत्तेमुळे शाक्यांना कोशल राजाच्या अनुज्ञेखेरीज आपल्या राजसत्तेचे काही सार्वभौम अधिकार वापरणे अशक्य झाले होते. तत्कालीन राज्यात कोशल राज्य हे एक सामर्थ्यशाली राज्य होते. मगधाचे राज्य तसेच प्रबळ होते. कोशल देशाचा राजा पसेनदी म्हणजे प्रसेनजित व मगध देशाचा राजा बिंबिसार हे सिद्धार्थ गौतमाचे समकालीन होते. 2 पूर्वज. शाक्याच्या राजधानीचे नाव कपिलवस्तू हे होते. कदाचित हे नाव थोर बुद्धिवादी तत्ववेत्ता कपिल मुनी याच्या नावावरून पडलेले असावे. कपिलवस्तूमध्ये जयसेन नावाचा एक शाक्य राहत होता. सिंहनू नावाचा त्याला एक मुलगा होता. सिंहनूचा विवाह कच्चनाशी झाला होता. त्याला शुद्धोदन, धोतोदन, शुक्लोदन, शाक्योदन व अभितोदन असे 5 पुत्र होते. या 5 पुत्रांशिवाय सिंहनूला अमिता व परमिता या नावाच्या 2 कन्या होत्या. त्यांच्या कुटुंबाचे गोत्र आदित्य होते. शुद्धोधनाचा विवाह महामायेशी झाला होता. महामायेच्या पित्याचे नाव अंजन व आईचे नाव सुलक्षणा असे होते. अंजन हा कोलीय वंशातील होता. तो देवदह नावाच्या गावी राहत होता. शुद्धोधन हा मोठा योद्धा होता. जेव्हा शुद्धोधनाने मोठ्या शौर्याचा परिचय दिला तेव्हाच त्याला दुसरी पत्नी करण्याची अनुमती देण्यात आली व त्याने दुसरी पत्नी म्हणून महाप्रजापतीची निवड केली. ती महामायेची वडील बहीण होती. शुद्धोधन फार श्रीमंत होता. त्याच्या मालकीची भूमी
विस्तृत होती व त्याचे पुष्कळ नौकर चाकर होते. असे म्हणतात की त्याच्या मालकीची जमीन नांगरण्यासाठी 1000 नांगर चालवावे लागत. तो ऐशोआरामात राहत होता. त्याचे अनेक महल होते. 3. जन्म. शुद्धोधनाला सिद्धार्थ गौतम हा पुत्र झाला. त्याच्या जन्माची कथा अशी आहे. शाक्य लोकात प्रतिवर्षी आषाढ महिन्यात येणारा एक उत्सव पाळण्याची प्रथा सर्व शाक्य लोक आणि त्याप्रमाणे राजघराण्यातील मंडळी देखील हा महोत्सव साजरा करीत असत. हा महोत्सव 7 दिवस साजरा करण्याची पद्धत होती. महामाया. एकदा महामायेने हा महोत्सव मोठ्या थाटामाटात पुष्पमाला सुगंधादी वस्तूंचा उपयोग करून मोठ्या शान शौकीने परंतु मद्यपानादी उत्तेजक वस्तू वर्ज्य करून साजरा करण्याचे ठरविले. उत्सवाच्या 7व्या दिवशी ती भल्या पहाटे उठली. सुगंधी पाण्याने तिने आंघोळ केली. दान धर्मार्थ 4 लक्ष मोहरा तिने देणगी म्हणून वाटल्या. मौल्यवान अलंकार घालून साज शृंगार केला. आवडीच्या पदार्थाचे सेवन केले व व्रताचरण करून निद्रेसाठी कलात्मकतेने सजविलेल्या शयन मंदिरात ती गेली. त्या रात्री शुद्धोधन व महामाया यांचा एकांत होऊन महामायेला गर्भसंभव झाला. पलंगावर पहुडली असताना ती तशीच झोपी गेली. निद्राधीन असताना तिला एक स्वप्न पडले. स्वप्नात तिला असे दिसले की चतुर्द्वीपाक कलापांनी आपणाला निद्री स्थितीत मंचकासह उचलले व हिमालयाच्या माथ्यावर नेऊन एका विशाल शाल वृक्षाखाली ठेवून ते बाजूला उभे राहिले. नंतर चतुर्दी कलापांच्या स्त्रिया तिच्याजवळ आल्या व त्यांनी तिला मानसरोवराकडे नेले. त्यांनी तेथे तिला अभ्यंग स्नान घालून तिची वेशभूषा केली. तिला त्यांनी सुगंधी द्रव्य लावून फुलांनी असे सजवले की ती कुणा दिव्य शक्तीचे स्वागत करू शकेल. तेव्हा सुमेध नावाचा एक बोधिसत्व तिच्या पुढे आला व त्याने तिला प्रश्न केला, मी माझा शेवटचा जन्म परतीवर घेण्याचे ठरवले आहे. तू माझी माता होण्यास कबूल होशील का? तिने उत्तर दिले, मोठ्या आनंदाने. त्या क्षणी महामायेला जाग आली. दुसरे दिवशी सकाळी महामायेने पाहिलेले स्वप्न शुद्धोधनास सांगितले. स्वप्नाचा अर्थबोध न झाल्यामुळे शुद्धोधनाने स्वप्नविद्येत पारंगत असलेल्या सुप्रसिद्ध 8 ब्राह्मणांना बोलावून घेतले. त्यांची नावे राम, ध्वज, लखन, मंती, कोंडन्य, सुयाम, भोज व सुदत्त अशी होती. शुद्धोधनाने त्यांच्या स्वागताची यथायोग्य तयारी केली. त्याने सेवकांकडून जमिनीवर पुष्पवर्षा करून त्या ब्राह्मणांसाठी उच्चासने मांडली. त्याने त्या ब्राह्मणांची पात्रे सोन्या चांदीने भरून धृत मद्ययुक्त व साखर मिश्रित दूध भाताचे सुग्रास भोजन देऊन त्यास संतुष्ट केले. याशिवाय त्यांना नवी वस्त्रे, गायी इत्यादीचे दान दिले. ब्राह्मण खाऊन पिऊन संतुष्ट झाल्यावर शुद्धोधनाने महामायेला पडलेले स्वप्न त्यांना सांगितले आणि तो म्हणाला, या स्वप्नाचा अर्थ मला सांगा. राजा, चिंता करू नकोस. ब्राह्मण म्हणाले, तुला एक असा पुत्र होईल की जर तो संसारात राहिला तर तो सार्वभौम सम्राट होईल, पण ग्रहत्याग करून जर तो संन्यासी झाला तर तो विश्वातील अज्ञान अंधकार नाहीसा करणारा बुद्ध होईल. पात्रातील तेलाप्रमाणे महामायेने 10 महिने बोधिसत्वाला आपल्या गर्भात धारण केले. तिचा प्रसूती काळ जवळ येऊ लागताच प्रसूतीसाठी आपल्या माहेरी जाण्याची तिने इच्छा व्यक्त केली. आपल्या पतीला ती म्हणाली, माझ्या पित्याच्या देवदेह नगरीला मी जाऊ इच्छिते. तुला ठाऊकच आहे की तुझ्या इच्छेप्रमाणेच होईल. राजाने उत्तर दिले.
खांद्यावर वाहून नेतात अशा सोन्याच्या पालखीत बसवून शुद्धोधनाने मोठ्या लवाजम्यासहित तिला तिच्या पित्याच्या घरी पाठविले. देवदहला जात असताना महामायेला शाल वृक्षाच्या एका उद्यानवनातून आणि फुलांनी बहरलेल्या तसेच पुष्पविरहित अशा वृक्षाच्या आल्हाददायक गर्द वनराईतून जावे लागणार होते. त्यालाच लुंबिनी वन असे म्हणत असत. लुंबिनी वनातून पालखी नेली जात असताना ते वन स्वर्गीय अशा चित्रलता वनाप्रमाणे किंवा एखाद्या महाप्रतापी राजाच्या सुसज्जित बाजारासारखे भासत होते. बुद्ध्यांपासून फांद्यांच्या शेंडांपर्यंत तेथील वृक्ष फुलाफळांनी ओथंबलेले होते. त्यावर नाना रंगाचे असंख्य भ्रमर गुंजारव करीत होते आणि निरनिराळ्या प्रकारचे पक्षीगण मंजूर स्वरालाप काढीत होते. तेथील ते मनोरम दृश्य पाहून महामायेच्या मनात तेथे थांबून काही काळ क्रीडा विहार करण्याची इच्छा उत्पन्न झाली. म्हणून तिने पालखी वाहणाऱ्या सेवकास आपली पालखी शाल वृक्षाच्या कुंजात नेऊन उतरविण्यास व तेथे उभे राहण्यास सांगितले. महामाया पालखीतून उतरली व तेथील एका सुंदर शाल वृक्षापर्यंत चालत गेली. त्या शाल वृक्षाच्या फांद्या वाऱ्याच्या मंद झुळकीने वर खाली हेलावत असलेल्या पाहून महामायेला त्यापैकी एक फांदी हाताने धरावी असे वाटले. सुदैवाने एक फांदी सहजगत्या तिला धरता येईल एवढी खाली आली. तेवढ्यात तिने आपल्या पायाच्या टाचा उंचावून ती फांदी हाताने धरली. लगेच ती फांदी हवेमुळे वर गेल्यामुळे महामायेला हलकासा झटका लागला आणि तिला प्रसूतीच्या वेदना होऊ लागल्या. त्या शाल वृक्षाची फांदी हातात धरलेली असताना उभ्यानेच तिने मुलाला जन्म दिला. त्या बालकाचा जन्म ख्रिस्ती पूर्व 563व्या वर्षी वैशाखी पौर्णिमेला झाला. शुद्धोधन व महामाया यांचा विवाह होऊन पुष्कळ वर्षे लोटली होती, परंतु त्यांच्या पोटी संतान नव्हते आणि म्हणून पुत्रप्राप्ती झाली. तेव्हा शुद्धोधनाने व त्याच्या परिवाराने आणि सर्व शाक्यांनी पुत्रजन्माचा जो उत्सव मोठ्या हर्षोल्लासाने थाटामाटात साजरा केला. पुत्रजन्माच्या ज्यावेळी कपिलवस्तूचे राजपद भूषविण्याची पाळी शुद्धोधनाची होती. अर्थातच शुद्धोधनास राजा म्हणत असत आणि त्या बालकाला युवराज म्हणून संबोधण्यात येऊ लागले. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा. आवडला असल्यास लाईक करा, शेअर करा तुमच्या सर्व मित्रांसोबत. या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका. सोबतच बेल आयकॉनला क्लिक करा, ज्यामुळे माझे नवीन व्हिडिओ तुम्हाला सर्वात अगोदर पाहायला मिळतील. व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद. थँक्यू.